महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा। नमस्कार, मी साहिल रामटेके। न्यूज 15 मराठीमध्ये मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपण सध्या आता महाराष्ट्रभरामध्ये निवडणूक कव्हर करत आहोत। निवडणूक कव्हर करत असताना आपण आता अर्जुनी मोरगाव मतदारसंघात आहोत। अर्जुनी मोरगाव मतदारसंघात अपक्ष उमेदवार खरोले सर आपल्यासोबत आहेत। हे अपक्ष निवडणूक आता लढण्याची त्यांची पूर्णपणे तयारी झालेली आहे। त्या संदर्भात आपण त्यांच्याशी आता चर्चा करणार आहोत की नेमकी त्यांनी जी हे निवडणूक लढवत आहेत तर ते ह्या निवडणुकीला कसे बघतात आणि ते ह्या निवडणुकीला नेमके कसे समोर जाणार आहेत आणि ह्या निवडणुकी संदर्भात नेमके त्यांचे काय मुद्दे असणार आहेत आणि ते जनतेसाठी नेमके काय करू इच्छितात ह्या संदर्भात आपण आता त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। खरोले सर, सर्वप्रथम तुमचे मी स्वागत करतो। नमस्कार। तर काय सांगाल तुम्ही आता उमेदवार म्हणून, अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही अर्जुनी मोरगाव मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे झालेले आहात, तर काय तुमचे ठळक मुद्दे असणार आहेत? नमस्कार सर्व जनतेला। मी अर्जुनी मोरगाव विधानसभेतील 63 येथून अपक्ष उमेदवार म्हणून उभा झालेला आहे। मी निवडणुकीत आजच्या राजकारण घडामोडी आहेत गेल्या 3-4 वर्षापासून एवढं काही या सगळ्या विधानसभेत एवढं काही ट्विस्ट बनवून आहे। आजकाल युवा आहेत, या युवांना कोणीही भर देत नाही। युवा ह्या देशाचा कणा मानलेला जातो, पण युवा लोकांना काय आहे, फक्त दऱ्या उचलण्याच्या कामातच हे आजकालचे जे राजकारणी आहेत आणि सत्ताधारी जे लोक आहेत ते त्याच पुरतं ठेवतात। मला निवडणूक उभ्या राहण्याचं हे लक्ष होतं की आजकालचे युवा जे आहे ते कुठं ना कुठं आपला एक दडपडून बसून आहे। त्यांना जे काही स्वातंत्र्य पाहिजे ते स्वातंत्र्य आहे नाही। ते स्वातंत्र्य कशासाठी? समजा आपला जे रोजगार आहे, एवढे आपल्या क्षेत्रातील एवढे सुशिक्षित जे विद्यार्थी आहेत त्यांना नोकरीसाठी काही अपॉर्च्युनिटी नाहीत। कुठं आपल्याला बाहेर इथून कुठेतरी 8-10 हजार रुपयासाठी ते आपल्या क्षेत्रातून बाहेर पलायन करतात। आता गेल्या 2009 पासून तर 2019पर्यंत, 2009 ते 14पर्यंत श्री माननीय राजकुमार बडोले साहेब हे निवडून आले होते भारतीय जनता पक्षातून, आणि 2014 ते 2019पर्यंत ते जे निवडणूक निवडणूक जिंकून आले होते तेव्हा ते भंडारा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्यात कॅबिनेट मंत्री होते। कॅबिनेट मंत्र्याचं एवढं अहदा असतो की आपलं जे क्षेत्र आहे, आता तुम्ही बघत असाल आपल्या क्षेत्रात जे काही सुविधा पाहिजे ते काही सुविधा नाहीत। त्यांना काय वाटतो, रोड, नाली, रस्ता बनवणे हेच हे आपला विकास असते। हे विकास कोणासाठी असते? फक्त रोड, नाली नसता, ते फक्त त्यांच्या नेमलेले कार्यकर्ता त्यांना ठेकेदारी पुरतंच हे काम असते। पण आता मुद्दे ही विकास म्हणजे म्हणतात कशाला? विकास नेमकं काय? एवढे शिक्षित लोक आहेत, बेरोजगार आहेत, त्यांना कितीतरी संधी आहेत, आपल्या किती रोजगार निर्मिती आहे हे आपल्या क्षेत्रात तुम्ही बघत असाल। सगळीकडे हीच वार्ता आहे की आपल्या सगळ्या आता मी आता थोडं युवा आहे, युवांचं सगळं मला सपोर्ट आहे जे आपल्या ह्या क्षेत्रातील, की तुम्ही कोणी ना कोणी आता ह्या रिंगणात यावं आणि यांना चोख उत्तर द्यावं। सगळे आता सगळ्यांनी 50ही गाठले तरी त्यांना सत्तेचा एवढा लोभ आहे, ह्या पक्षातून त्या पक्षात उडी मारणे, काहीतरी उलटसुलट, काहीतरी भडकवणे, लोकांना आमिष दाखवणे, हे ह्या क्षेत्रात सुरू आहे आणि तुम्ही हे बघतच आहात। पण आता जे लोकांचं कौल आहे ते आता हे असे चालू देणार नाही आणि लोक आता जागृत झालेले आहेत। ह्या सगळ्या गोष्टीच्या मी विचारात घेऊन मी या निवडणुकीत खंबीरपणे उमेदवार म्हणून निवडणुकीत उभा आहे। तर आता काय म्हणतात, 5 वर्षात मनोहर भाऊ चंद्रिका बोरे अर्जुनी मोरगाव मतदारसंघाचे आमदार होते। तर काय वाटते, आमदार असताना अर्जुनी मोरगाव मतदारसंघात जसा विकास पाहिजे होता, जनतेला जसा सपोर्ट पाहिजे होता, जनतेला जशी गरज पाहिजे होती, तसा त्यांनी जे मनोहर चंद्रिका बोरे यांनी तशी मदत केली का जनतेला? नाही, जनतेला अजिबात मदत केलेली नाही। ते जे निवडणुकीत 2019मध्ये निवडणूक जिंकून आलेले होते, ते एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या माध्यमातून ते जिंकून आले होते, भाजपाच्या राजकुमार बडोले यांना हरवून।
आता ते जेव्हा म्हणले 2.5 वर्ष ते त्यांना सपोर्ट होता, ते दुसरे त्यांच्या महाविकास आघाडीला सपोर्ट केले 2.5 वर्षापर्यंत. नंतर सत्तेचा पलट झाला, अजून ते तिकडे गेले. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला स्थायी होते. आता झालं असं की ते पुन्हा तिथून ते तिकीट मागत होते, पण त्यांना तिकीट काही कारणास्तव मिळालेले नाही. आता पुन्हा त्यांचे जे पुत्र आहेत ते आता बॅट घेऊन आता जनतेच्या समोर आलेले आहेत. आणि जर तुमचं काम एवढंच चांगलं आहे, पण एवढंच काम चांगलं आहे तर तुम्ही काय अपक्ष म्हणून असंच निवडून येता? तुमचं काम काही नाही, लोकांना सगळं वाजते. हे गायब आमदार म्हणून अशी चर्चा आहे ह्या विधानसभेत, गायब आमदार म्हणून सगळी चर्चा आहे. फक्त त्यांनी काय केलं, मोजके जे कार्यकर्ते आहेत त्यांचेच पोटं भरले आहेत, विकासाच्या कामावर काही भर दिलेला नाहीत. विकास म्हणजे काय? विकास हे असते की आपण हेल्थकडे बघायला पाहिजे. गाव खेड्यात कुठेही आपले दवाखाने व्यवस्थित नाही. दवाखाने आहेत आपले, आरोग्याच्या मोठ्या बिल्डिंग आहेत, तिथं नर्स नाही, साधीशी एक गोळी नाही मिळत, एक साधीशी BP चेक नाही होत. कोणाला काही लखवा मारून देतो, तिथंच मरून जातो, तो दवाखान्यापर्यंत जात नाही, ॲम्ब्युलन्स सेवा नाही. मग काय आहे हे विकास आहे? तर लोकांनी आता हे बघतील ह्या निवडणुकीत की नेमकं तुमचा विकास काय आहे. ते आता चोख उत्तर देण्यास तयार आहेत. तर आता अर्जुनी मोरगाव मतदारसंघात तुम्ही आता उभे असताना निवडून आल्यास, समजा तुम्ही निवडून आल्यास नेमके काय असं विकास करता येईल? काय तुम्हाला वाटते विकास करण्यासंदर्भात? विकास करण्यात माझा सगळ्यात भर आहे ह्या देशाचा युवा जोपर्यंत सशक्त होत नाही तोपर्यंत आपली देशाची प्रगती होत नाही. मी जर निवडणुकीत निवडून आलो, मी सगळ्यात आधी ह्या क्षेत्रात रोजगाराच्या एवढ्या संध्या निर्माण करेन की ह्या क्षेत्रातील युवा बाहेर पलायन करायला जाऊ नये. अच्छा, विशेष करून आता जर म्हटलं की रोजगारासंदर्भात जर आता तुम्ही बोलले, तर आता विशेष करून काय म्हणतात, महिलांना नेमका काय रोजगार उपलब्ध करून देता येईल? महिलांना बरंचसं काही आहे. बचत गटामार्फत काहीतरी आपलं लघु उद्योग बरेच काही आहे. आपले जे शासन जे धोरण राबवतो तिथून 100%पैकी 10% आपण जे आहे त्यांना आपण जाहिराती आणि प्रसार निर्मिती नाही करत, फक्त नावावर देतात की हे असं आहे. पण त्यांना सांगेल कोण? जो इथला क्षेत्रातील आमदार म्हणा, खासदार म्हणा, ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांना एक इलेक्शन आले की सगळे लोकांना जमा करतात, सभेमध्ये जमा करतात, पण निवडून आल्याच्या नंतर ही पण बाब लक्षात घ्यायला पाहिजे की सगळ्या जनतेला एकदम सभा घेऊन हे करून पैसे खर्च करून त्यांना ही गोष्ट समजायला पाहिजे. जे खरंच त्यांच्यामध्ये कौशल्य आहे त्यांना समोर वाढवण्यासाठी हातभार लावला पाहिजे. हे एक क्षेत्रातील एक आमदार खासदाराचं काम असते. पण ही फक्त हे निवडणूक आली की उलट पैसे खर्च करायचं, गाड्या बनवायचं, हे बनवायचं, पण जनतेच्या विषयाकडे कधीही लोकांकडे लक्ष नाही. आणि जनतेला पण माझं एवढं निवेदन आहे हात जोडून की त्यांनी ह्या वेळेस तरी आपल्या मुलांचं भवितव्य, आपल्या माता बहिणीचं भवितव्य बघून मतदान करावं. अच्छा, आता बघू शकता की जसं की भाजप आहे, काँग्रेस आहे, हे जे मोठे पक्षाचे जे नेते आहेत आपले अर्जुनी मोरगाव मतदारसंघात, यांनी काय वाटते तुम्हाला फक्त हे राजकारणात किंवा एक आमदार म्हणून हे इथं आलेले आहेत, तर काय वाटते हे फक्त एक स्वतःची तिजोरी भरण्यासाठी आलेले असतील का, की काही विकास करण्यासाठी आलेले असतील? जी नक्की. माझ्या लहानपणीपासून, माझ्या 25 ते 30 वर्षापासून मी एक भाजपाचे, माझे आई वडील कार्यकर्ता आहेत, भाजपाचे कार्यकर्ता आहेत. आणि मी एक लहानपणापासून एक स्वयंसेवक आहे. माझ्या शिक्षणात 4 वर्षापासून मी एका संघाच्या शाळेत जाऊन आपले जे आहे मी त्याचे संस्कार घेतले आहेत. आणि माझं शिक्षण 10वी ते 12वीपर्यंत एक संघाला मानतात त्यांच्या शाळेत शिक्षण झालेलं आहे. जेव्हा माझं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग झालं ते पण ते संघाच्या देशासाठी, जे संघ आहे हे देशासाठी आपला आत्मनिर्भर सर्वस्व जे आहे ते सर्वस्व आपलं देशासाठी हे करतो. त्या मी शाळेतून शिकून आहेत. आणि मला एवढं राष्ट्रप्रेम आहे की मी हे असं बघू शकत नाही. जे देशाचे आज आपल्या क्षेत्रातील युवा म्हणा, मी तर आता देशावर जाणार नाही, आपल्या क्षेत्रातीलच बघतो. माझ्या आजूबाजूला माझे मित्रमंडळी आहेत, शिकून आहेत, ग्रॅज्युएट आहेत, कोणी BA LLB करून आहेत, कोणी BA इंजिनिअरिंग करून आहे, कोणी काही करून आहेत, तरी त्यांना रोजगाराचं काही संधी नाही. कुठेतरी कंत्राटदारमध्ये 8,000 10,000ची नोकरी करून आपलं कसं तरी उदरनिर्वाह करत आहेत. हे कधीपर्यंत? आणि महत्त्वाची गोष्ट असं आहे की आपलं जे शिक्षणाचं लेवल हे एवढे मोठे राज्यमंत्री बनतात, विधानसभेसमोर का बरं मांडत नाही? आताचं काळ कसं आहे, इंटरनेटचा युग आहे. आपण बघतो आपल्या जवळचे जे देश आहेत, एवढे प्रगतशील देश, छोटे देश आहेत, त्यांची शिक्षणाची पद्धती कसं आहे. आधीच्या जे
100 वर्षाचा जो काळ आहे आधीचा, जे शिक्षण पद्धती होती ती शिक्षण पद्धती आहे. कोणी आमदार खासदार म्हणला कोणत्याही कॉलेजमध्ये जाऊन व्हिजिट नाही, त्यांची एक कधीही त्यांच्या मीटिंग होत नाही की तुम्ही शिक्षणावर कशा प्रकारे भर दिला पाहिजे, कशा प्रकारे शिकवलं पाहिजे. काळाची गरज असताना, काळाची गरज काही नाही, बस जसं चालू आहे तसं राहू द्या आणि लोकांना बेवकूफ बनून काम सुरू राहू द्या आणि नेता लोकांची आपली तिजोरी भरू देत जा. आज एक नेता उभा होतो, त्यांची जेव्हा तो ॲफिडेविट दाखवतो निवडणुकीत, पहिल्या वर्षी दाखवतो 30 लाख आणि दुसऱ्या वर्षी 33 कोटी, हे सुरू आहे. तर हे काय लोकांची जे आहे त्यांचा हक्क मारला जातो आणि त्यांची तिजोरी खाली, ते तिजोरी लोकांसाठी खाली करत नाही, ते आपल्यासाठी सगळं भरून टाकतात आणि त्यामुळे कदाचित विकास होत नसेल. हां नक्की हे विकास म्हणजे काय आहे, विकासाच्या नावावर एक भोपळा फोडवतात लोकांसमोर, काहीतरी दाखवून आपलं शक्ती प्रदर्शन दाखवून लोकांच्या समस्याशी कोणालाही कोणत्याही नेत्याला राजकीय पक्षाला म्हणा आणि हे जे आहेत मोठे बलाढ्य लोक पैशावाले त्यांना काही घेणं देणं नाही कोणाशी. अच्छा, तर आता अजून तुम्ही बघू शकता की भारतीय जनता पार्टीकडून निवडून येण्यासाठी काहीतरी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे. काय सांगाल त्या संदर्भात? काय असेल ते? माझ्या ते सरकारशी काय, मी एवढं काही मोठा माणूस नाही, एक साधा शेतकऱ्याचा मुलगा आहे. लाडकी बहीण योजना केली बरोबर आहे, काही काळापर्यंत चला ठीक आहे. निवडणूक आपल्या समोर आहे, 2-4 महिन्यात निवडणूक होत आहेत आणि जर तुम्ही हे असे आमिष लोकांना लाडकी बहीण योजनेचं जर तुम्ही आमिष दाखवून वोटिंग पुरतं घेत असाल तर हे अगदी चुकीचं आहे. मी अशा गोष्टीला मानत नाही. आणि जर लोकांनी आणि माझ्या आई बहिणींना पण सांगतो, हे असे आमिषाच्या बळी पडू नका. तुमचं जे हक्क आहे, तुमचा जो विकास होईल, तुमच्या मुलाबाळांचा विकास होईल त्यासाठी झडा. हे फालतू 1000-1500साठी आपलं भवितव्य आपलं आणि आपल्या मुलांबाळांचं पण भवितव्य धोक्यात टाकू नका. अच्छा, तर बघू शकता की अर्जुनी मोरगाव मतदारसंघात असताना अपक्ष उमेदवार हे आपल्यासोबत होते. यांचं असं म्हणणं आहे की मी निवडून आल्यास सर्वप्रथम आपण रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ आणि त्यासाठी आपण तन्मनधनाने जनतेसाठी काम करू. न्यूज 15 मराठीसाठी साहिल रामटेके, सुदीन शिवणकर, अर्जुनी मोरगाव मतदारसंघ, गोंदिया.